नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज बहुतांश वृत्तपत्रांचा मथळा महत्त्वाच्या बातम्यांपैकी एक होता, तो म्हणजे सहकारी बँकांमध्ये जिकडे गैरव्यवहार झाले, भ्रष्टाचार झाले, अशा बँकांचे संचालक राहिलेल्या राजकीय नेत्यांवरती त्या बँकांच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाग घेण्यासाठी पुढची 10 वर्ष त्यांच्यावरती बंदी आणण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बडी नावं आहेत. विजयसिंह मोहिते पाटील, अजितदादा पवार, आणखी अनेक नावं आहेत ज्यांचे फोटो सुद्धा तुम्ही इकडे मागे बघू शकताय आणि आज बातमी सुद्धा तुम्ही बघितलेली आहे, वाचलेली आहे. या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवरती हे सहकाराचं स्वच्छता अभियान आहे का? स्वच्छ इंडिया, क्लीन इंडिया सध्या चाललं जे मोदींचं, तसे फडणवीसांचं स्वच्छता अभियान आहे का सहकार क्षेत्रातलं? की जो राष्ट्रवादीचा दावा आहे की सहकार क्षेत्रात भाजपला हातपाय पसरायचे, त्यासाठीची पूर्वतयारी आहे का? का इतकी वेळ आली की या बड्या नेत्यांना थेट बंदी त्यांच्यावरती आणावी लागली आणि हे योग्य आहे का अशा प्रकारे बंदी आणणं, हा निर्णय घेणं? सगळ्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत याविषयी चर्चा करण्याकरता आपल्यासोबत आहेत विश्वास उडगी, बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी अनिल गलगली आहेत, माहिती अधिकारचे कार्यकर्ते आहेत, अनेक सरकारी विषयांमध्ये त्यांचा नेहमी रस असतो. अशा ॲडव्होकेट जयदेव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत पुण्याहून आहेत. त्यांच्या शेजारी विश्वंभर चौधरी, राजकीय विश्लेषक, तेही आपल्यासोबत भाग घेतील. आणि आपल्यासोबत असतील मुंबई भाजप प्रदेशचे सरचिटणीस सुनील राणे. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा जयदेव गायकवाडांपासून सुरुवात करेन, पण त्याच्यापूर्वी हा सगळा विषय नेमका काय आहे थोडक्यात जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. सहकाराचा स्वाहाकार ही स्थिती गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राची झाली आहे. सहकारी बँका हे यातलं महत्वाचं चराऊ कुरण ठरलंय. राज्य शिखर सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँका अर्थात डीसीसी आणि त्यांच्या शाखा ही खरं तर ग्रामीण शेतकरी जनतेच्या व्यवसायांच्या वाढीसाठीची विकासगंगा ठरायला हवी होती. मात्र आपल्याच बगलवच्च्यांना, पाहुण्या रावळ्यांना, सामान्य खातेदारांकडून आणि शासनाकडून आलेला पैसा खैरात म्हणून देण्याची खोड राजकारण्यांना लागली. यातूनच सरधोपट आणि विना खातरजमा कर्ज वाटली गेली. यामुळे व्हायचं तेच झालं. ही कर्ज मोठ्या प्रमाणात बुडवली गेली. थकीत वसुली होऊ शकली नाही. बुडीत खात्यांची संख्या भोगतच गेली. परिस्थिती हाताबाहेर जाते हे माहीत असूनही काँग्रेस राष्ट्रवादीनं आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत याबाबत काहीच कारवाई केली नाही. बँकांचे गैरव्यवहार बाहेर येत होते. संचालक मंडळं बरखास्त करण्यात येत होती. प्रशासक नेमले जात होते. मात्र पुढे निवडणुकाहून तेच संचालक पुन्हा खुर्च्यांमध्ये बसत होते. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा तसंच कर्ज वसुलीवरही परिणाम होत होता. हा पायंडा मोडण्याचा प्रयत्न आघाडी सरकारच्या काळात झाला, मात्र तत्कालीन मंत्रिमंडळानंच त्याला खोडा घातला. पण बँका अडचणीत आणण्यात कारणीभूत ठरलेल्या संचालकांना पुन्हा बँकेची निवडणूक लढवायला मज्जाव करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेला अखेर द्यावेच लागले. आणि याचाच आधार घेत यावेळी भाजप सरकारनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सहकारावरची हुकूमत मोडून काढण्यासाठी ठपका असलेल्या संचालकांना 10 वर्ष निवडणूक न लढवण्याचा निर्णय आणलाय. फक्त यामुळे सहकार नावाची गुळाची ढेप स्वच्छ होईल की तिला नवे मुंगळे चिकटतील हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. गुळाची ढेप स्वच्छ होणार आहे का नवे मुंगळे चिकटणार आहेत, हा मुद्दा फार जास्त महत्त्वाचा असणार आहे चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. या अनुषंगाने आपण जे मुद्दे उपस्थित करतोय, जे या चर्चेला दिशा देणार आहेत, ते आपण एकदा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोणत्या मुद्द्यांवर ही चर्चा होणार आहे? फडणवीस सरकारचं हे सहकार स्वच्छता अभियान आहे का? सहकार क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्याची भाजपची ही खेळी आहे का? राजकीय हस्तक्षेपामुळे सहकार क्षेत्रात बजबजपुरी माजली आहे का? असे हे सगळे मुद्दे आहेत. आणि याच अनुषंगाने जर का आपल्याला सुद्धा याविषयी काही बोलायचं असेल तर तुम्ही आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन आजचा जो आपला प्रश्न आहे की हे सहकाराचं स्वच्छता अभियान आहे का, या प्रश्नावरती कौल देऊ शकता आणि त्याच्यावरती आपलं मत नोंदवू शकता. जय महाराष्ट्र एन या आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन तुम्ही कल नोंदवू शकता. आपण चर्चेला सुरुवात करूयात. मी जयदेव गायकवाडांपासून सुरुवात करेन. गायकवाडजी, या कारवाईकडे आपण कसं पाहताय? हॅलो. हा, बोला. ऐकायला हॅलो. बोला जयदेव गायकवाडजी, आम्ही ऐकतोय, बोला तुम्ही. आता आपण जे बोललात, नाही आपण जे बोललात की यामध्ये स्वच्छता अभियान आहे का वगैरे वगैरे, मला असं वाटतं की सहकार हे जे क्षेत्र आहे की जे आताचे प्रस्थापित सरकार त्यामध्ये सहकाराच्या बाहेर आहे.
आणि राजकीय डावपेचाचा भाग दिसतो. राजकीय दृष्ट्या हे खेळी करून स्वच्छतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न मला स्वतःला वाटतो. पहिल्यांदा आपण सांगितलं की हे लोक पुन्हा पुन्हा निवडून येतात, म्हणजे यांच्यावर आरोप झाले तरी प्रश्न असा आहे की निवडणुका हे या लोकशाहीचं सर्वात मूलभूत असं एक साधन आहे की ज्या मार्गाने प्रतिनिधी निवडून जातात. त्या कुठलीही संस्था असेल किंवा सार्वजनिक क्षेत्र असेल, तर मग निवडणुका ही जर मूलभूत असेल तर तुम्हाला निवडणुका मान्य नाहीत का सरकारला? पण निवडणुका हे म्हणजे तुम्ही असं म्हणाल किंवा निवडणुकात निवडून जातात म्हणजे काय, म्हणजे तुम्ही निवडणुकांना तुमचा विरोध आहे का? हा माझा बेसिक प्रश्न आहे. पण निवडणुका हा जर अतिशय मूलभूत असा जर मार्ग आहे की ज्यामधून प्रतिनिधी निवडून जातात आणि ते राज्यकारभार करतात. तर राज्यकारभारामध्ये जर काही घोटाळे झाला असेल, भ्रष्टाचार असेल, तर त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते किंवा त्याच्यावर उपाय किंवा मार्ग शोधले पाहिजे. हे न शोधता निवडणुकीच्या माध्यमातून तो निवडणुकांचा मार्ग बंद करणे हे लोकशाहीला धरून नाही. त्यामुळे ठीक आहे, आपण विचारूयात, आपण तुमचा प्रश्न विचारूयात. सुनील राणे भाजपचे मुंबई प्रदेशातले सरचिटणीस आपल्यासोबत आहेत. गायकवाड, मी तुमचा प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जातो आणि त्यानंतर विश्वंभर चौधरींकडे मी येणारच आहे. सुनील राणेजी, ज्या निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकच ठरवत असतात की कोण योग्य कोण अयोग्य, तिथे तुम्ही बंदी घालण्यापर्यंत का गेलात? तुमचा हेतू होता यामध्ये पक्षाचा? नाही, पहिली गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते की आपण जो रिपोर्ट दाखवला हो तो रिपोर्टच या बाबतीतली सूचक उदाहरणं देतो. आपण जर बघितलं असेल तर 1999 ते 2015 किंबहुना 2014 या कालावधीमध्ये, या 15 वर्षामध्ये राज्य बँकेसह कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक, बीड जिल्हा सहकारी बँक, उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँक, नागपूर, बुलढाणा आदी बँकांवर रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बरखास्तीची कारवाई केली. मग रिझर्व्ह बँक जेव्हा बरखास्तीची कारवाई करते तेव्हा ती संधी एकदा देते त्या संचालक मंडळाला की तुम्ही या चुका करतात आणि या जर चुका तुम्ही सुधारल्या नाहीत तर मग आम्हाला रिझर्व्ह बँक म्हणून तुमच्यावर बरखास्तीची कारवाई करावी लागेल. याच्या मागे जाऊन जर आपण बघितलं तर मागच्या सरकारने, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने विनाकारण कर्ज दिलं, अनेक बँका बुडाल्या, बुडीत खात्यामध्ये या गेलेल्या बँकांच्या चौकशा कराव्या म्हणून त्यांच्याच अधिकाऱ्यांमार्फत किंबहुना त्यांच्याच सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी ही प्रकरणं लावून धरली. आणि मग तेव्हा सुद्धा या प्रकारचे निर्णय घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव येत होता की या संचालक मंडळाला बरखास्त केल्यानंतर, या संचालक मंडळावर कारवाई केल्यानंतर यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, हा तेव्हाचा प्रयत्न होता. पण तत्कालीन मंत्रिमंडळाने तो हाणून पाडला. आताची परिस्थिती जर लक्षात घेतली तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारने घेतलेला हा योग्य आणि स्तुत्य निर्णय. गरीब शेतकरी, मी राणेजी येतो आपल्याकडे भरपूर वेळ सगळे भरपूर गेस्ट आहेत. मी राणेजी तुम्हाला भरपूर बोलायला वेळ पण देणार आहे. पहिल्यांदा एक विषयाची दिशा निश्चित करायला मी सगळ्यांकडे जातो. विश्वंभरजी, ही काय म्हणू याला, देर आहे दुरुस्त आहे अशा प्रकारे वर्णन करायचं का? जरी ते दुरुस्त असलं तरी सुद्धा ते मगाशी आपल्या त्या रिपोर्टमध्ये ऐकल्याप्रमाणे गुळाची ढेप स्वच्छ झाली मुंगळ्यांपासून तरी नवे मुंगळे येणारच आहेत तिथे, असं होणार आहे. काय होणार आहे? 2-3 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते बहुसंख्येने ही गोष्ट खरी आहे, पण काँग्रेसचे नेते आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा नेते आहेत आणि शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीकडे तशा अँगलनी जर बघायचं तर त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांवर त्या कारवाया नक्की होणार आहेत. विशेषतः भाजपच्या अंतर्गत राजकारणात त्याचा काय संबंध आहे ते काही मला आता माहिती नाही, पण ते कारवाई होतील. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा प्रस्ताव होता. त्यांनी खरं म्हणजे पहिली सुरुवात केली, राज्य सहकारी बँक डिझॉल्व्ह केली आणि त्यांनी काही कडक गोष्टी केल्या, परंतु त्यांनाही पुन्हा त्या मर्यादा होत्या. त्यामुळे ते काही, हा जो निर्णय झाला तो त्यांच्या काळात प्रस्तावित होता, तो झाला नाही, तेव्हा ही गोष्ट खरी आहे. मला एक प्रसंग फक्त ऍड केलं पाहिजे की अण्णा, मेधाताई, राजू शेट्टी आम्ही सगळेच धरणं धरलो होतं आम्ही आझाद मैदानावर. आणि खरं म्हणजे बँकेचा घोटाळा खरा कसा लक्षात आला, तो साखर कारखान्यांच्या घोटाळ्यांमधून लक्षात आला. म्हणजे यांनी बँकांना दोन्हीकडून वाजवलं. एक तर साखर कारखान्यांना कर्ज दिली बँकांनी आणि ती कर्ज बुडवली साखर कारखान्यांनी. दुसरीकडे तेच साखर कारखाने मग खाजगी कंपन्यांना विकून स्वतःचा फायदा केला आणि खूप मोठे पैसे त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जास्त करून कमावले. बाकीच्या नेत्यांचा त्यात अर्थातच समावेश होता, भारतीय जनता पक्ष त्यातून सुटलेला नाही. तेव्हा आता ही कारवाई लॉजिकल कशी आहे ते मला असं वाटतं की मी तर भ्रष्टाचार चळवळीतला विरोधातला कार्यकर्ता म्हणून मी त्याचं स्वागत करतो. लॉजिकल का वाटते त्याची कारण सांगतो. हे लॉजिकल अशासाठी की जेव्हा एखादा सहकारी बँकेचा डायरेक्टर फॉर्म भरायला जातो तेव्हा, आता जयदेवजी म्हणले त्यांच्याशी मी सहमत का नाही ते सांगतोय, तो फॉर्म भरायला जातो तेव्हा त्याला म्हणतात की तू डिफॉल्टर आहेस, म्हणजे तुझ्याकडे 10,000चं कर्ज आहे म्हणून तुला उभं नाही राहता येणार. मग 10,000चं कर्ज असलेल्याला सुद्धा उभं राहायला पात्रता नाही, पण 1,000 कोटी लुटलेल्यांना कशी पात्रता असू शकते? हा मुद्दा आहे त्यामध्ये आणि तो आर्थिक मुद्दा आहे. मुळात याच्यामध्ये हे जे आपण म्हणतोय की
निवडणुकीला उभं राहण्याचं स्वातंत्र्य, तर ते ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत सगळ्या निवडणुका लढवायला ते मुक्त आहेत. फक्त ज्या संस्थेचं त्यांनी अहित केलेलं आहे स्वतःच आणि त्या संस्थेलाच त्यांनी खड्ड्यात घातलेलं आहे, त्या संस्थेवर ते नसावेत, हे अत्यंत लॉजिकली असं मला वाटतं. मला हे सांगितलं पाहिजे, हा भाजपाचा निर्णय नसावा. भाजपाचा निर्णय असता तर त्याच्यावर प्रभाव आला असता. मला असं वाटतं की मी खरोखर म्हणजे कौतुक करेन की आधी पृथ्वीराज चव्हाण यांचं, त्यांनी एक निर्णायक भूमिका घेतली. ती राजकीय कारणांनी वगैरे त्याचं विश्लेषण होईल आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी एक भूमिका घेतली. या दोन्ही भूमिका सुसंगत मला वाटतात. मला असं वाटतं की दोन्ही जण प्रामाणिक मुख्यमंत्री दोघंही असणे ते आणि हे याचा हा परिपाक आहे. मी ह्या निर्णयाचं खरोखर स्वागत करतो. बरं, आपण स्टुडिओमध्ये येऊयात आणि त्यानंतर जयदेव गायकवाडांकडे पुन्हा आपल्याला जावं लागणारच आहे. उडगीजी, तुमच्यापासून या कारवाईकडे तुम्ही कसं पाहता? सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न. पहिली गोष्ट, सहकार क्षेत्र हे गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. त्यात सहकार हा पैशाचं वाटप कसं करावं या दृष्टीचाच आहे. म्हणजे भ्रष्टाचाराचा आगर म्हणून सहकार बघितलं जातं. आता मुद्दा असा, त्याची साफसफाई हे सरकार करतंय. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विजन डॉक्युमेंट जे काढलं 2001 मध्ये, त्याचा एक निर्देश आहे हा. त्याचा हा निर्देश आहे. आणि उशिरा का होईना संचालक मंडळाला जबाबदार धरून त्यांना संचालक म्हणून पुन्हा निवडणूक लढवण्याला बंदी घालणं हे तेव्हाच ठरलं होतं. ते या मधल्या काळातल्या कुठल्याच सरकारने केलं नाही आणि हे सरकार करते. पण मग आता जसे जयदेव गायकवाड आपले राष्ट्रवादीचे आपले मित्र जसे म्हणतात की लोकशाही विरोधी आहे आणि तुम्ही लोकांना निवडू द्या, त्याच्या विरोधात तुम्ही हा निर्णय का घेताय? मग लोकशाही विरोधी निर्णय मानायचा? लोक संचालक निवडून देतात, पण संचालक निवडून दिल्यानंतर संचालक मंडळामध्ये एक सँक्शनिंग ऑथॉरिटी सहकार क्षेत्रात येते आणि त्याच्यातून बँका कोसळतायत. मग अशा वेळेस संचालकांची अकाउंटेबिलिटी धरावी की धरू नये? माझं म्हणणं, पक्ष बाजूला ठेवा. सहकारी बँकांचे संचालक दे आर अकाउंटेबल. त्यांची अकाउंटेबिलिटी लोकांपर्यंत डिपॉझिटरवरती असली पाहिजे. आज डिपॉझिटर्सना वाऱ्यावर सोडून संचालक मोकळे आहेत. मोकळे का ठेवावेत? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विजन डॉक्युमेंटमध्ये त्यांना अकाउंटेबल धरलं होतं आणि म्हणून आता त्यांना निवडणुकांना बंदी घालणं हा पहिला टप्पा. परंतु त्यांच्यावरचे जे चार्जेस आहेत, ही महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, मी एकच बँक म्हणत नाहीये, एकूण या देशामध्ये 2100 कोऑपरेटिव्ह बँका होत्या 2001 साली. महाराष्ट्रात 650 बँका होत्या. आता महाराष्ट्रात बँका किती शिल्लक आहेत? या गेल्या 15 वर्षामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहकारी क्षेत्राला शिस्त लावण्याच्या नावाखाली जे काही विजन डॉक्युमेंट आणलं त्यातला काही भाग चांगलाच आहे, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हेतू सुद्धा त्यांच्यासाठी एक लेवल प्लेइंग फील्ड आणण्याच्या नावाखाली कॉम्पिटिशनमध्ये छोट्या बँकांना मोठ्या बँकांची स्पर्धा करायला लावून छोट्या बँका संपवणं, सहकार क्षेत्र संपवणं, असं सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं धोरण आहे. आता UPA 1 आणि UPA 2च्या काळ त्यानंतर आता भाजप सरकारने हे निमित्त करून जर निवडणुकांमध्ये बंदी घातली असेल तर त्याचंही स्वागत करूया. परंतु सहकाराची स्वच्छता ही होणं डिपॉझिटर्सना अपेक्षित आहे आणि डिपॉझिटर्सना न्याय देण्याकरता नेमकं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा काय करतं आणि सरकार पण काय करतं हे आम्ही बघणार आहोत. कारण केवळ एका दगडात 2-3 पक्षी मारणं हा उद्योग सगळे राजकीय पक्ष करतात, हे चुकीचं आहे. पुन्हा एकदा गायकवाडांकडे जाण्यापूर्वी एक शेवटची प्रतिक्रिया. पहिल्यांदा गलगलींची. गलगली, तुम्ही पहिल्या मूळ मुद्द्यावर तर बोला, त्याच्याशिवाय हे पण सांगा की भ्रष्टाचार हे एवढं सहकार्य भ्रष्टाचाराचं कुरण बनलं का? निश्चितपणाने. कारण अगर तुम्ही या सर्व प्रकारच्या भूतकाळामध्ये जाणार तर याच्यामध्ये जेव्हा बँकांनी जेव्हा संचालक जे सहकारी कारखान्यांना जे कर्ज दिलं त्याच्यामध्ये तुम्ही अगर गोष्ट बघितली त्याच्यामध्ये स्वतः सरकार आणि नाबार्ड यांनी गॅरंटी दिलेली आहे. आणि ज्या लोकांना तुम्ही कर्ज दिली साखर कारखाने त्यांच्याकडून वसुली कशी करायची, जेव्हा आपण नवीन कायदा बनवतो फक्त संचालकांवरती बंदी घालून याच्या तुम्ही समस्येचं निराकरण करू शकत नाहीत. कारण मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वाटप झालेले आहेत, लोकांनी कर्ज डुबवली आहेत. ज्या पद्धतीने मागील सरकारने जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई केली, त्यांची प्रॉपर्टी सील करण्याचा जो प्रयत्न केला तेव्हाच पैसे वसूल झाले. तर गेल्या 1.5 वर्षामध्ये सरकारने अशी पावले का उचलली नाहीत? निश्चितपणाने सहकार क्षेत्रामध्ये साफसफाई होणे आवश्यक आहे, परंतु ती साफसफाई होताना सहकार क्षेत्र कसं टिकावं, त्याची कशी वाढ व्हावी आणि जे सामान्य जो खातेधारक असतो किंवा जो डिपॉझिट धारक असतो त्याच्यामध्ये सुद्धा विश्वास जागृत करणं हे सुद्धा सरकारचं काम आहे. अन्यथा सरकार कारवाई करण्याच्या नावावरती आज राज्यामध्ये इतक्या बँका बंद झालेल्या आहेत, किती बँकांना टाळे ठोकलेले आहेत. जो सामान्य खातेधारक आहेत किंवा जो डिपॉझिट धारक आहेत त्याला जो त्रास आहे त्याच्याबद्दल जो सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे. आमचं एवढंच मागणी आहे सरकारकडे, तुम्ही अशी कारवाई करण्याऐवजी तुम्ही पैसे कसे वसूल होणार, ते पैसे बँकांमध्ये कसे जमा होणार आणि ज्या ज्या संचालकांवरती तुम्ही ठपका ठेवलेला आहे हा फक्त ठपका आहे, अजूनपर्यंत आरोप सिद्ध झालेले नाहीत. तर अशी जेव्हा तुम्ही कारवाई करा जाणार तेव्हा न्यायालयामध्ये प्रकरण जाणार,
ती प्रक्रिया मोठी असणार. तेव्हा सरकारने अशी कारवाई करण्याच्या पूर्वी सर्व बाबीचा विचार करूनच कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा कारवाईच्या नावावरती तुम्ही सहकार क्षेत्राला सुद्धा बदनाम करणार आणि ज्या संचालकांना तुम्ही बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत ते उद्या कोर्टामधून स्टे ऑर्डर घेऊन परत निवडणूक लढवतील आणि सामान्य खातेदाराच्या हातामध्ये काहीच लागणार नाही. बरं, मी पुन्हा एकदा गायकवाडांकडे जातो. गायकवाडजी, तुम्ही आतापर्यंत जे मुद्दे उपस्थित झाले त्याबद्दल तर बोलाच, पण एक मुद्दा तुम्ही मगाशी तुमच्या बोलण्यात मांडला तो म्हणजे लोकशाही विरोधी निर्णय वगैरे. पण यामध्ये आपण लक्षात घेतलं जी नावं आहेत त्याच्यामध्ये अडसुळांचं पण नाव आहे, फोंडकरांचं पण नाव आहे, त्यामुळे शिवसेना भाजपवाल्यांवरती सुद्धा कारवाई झालेली दिसते. अशा वेळी हा निर्णय भाजपने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला आहे हे तुम्ही कोणत्या बळावरती बोलताय? मुद्दा क्रमांक 1. आणि दुसरी गोष्ट, जो जास्त सविस्तर माझा मुद्दा आहे तो म्हणजे इतक्या वर्ष सहकाराची बसबस पुरी, पॅकेजवरती पॅकेज द्यायचे, फायदे सुद्धा शेवटी सगळ्यांच्या मोठ्या जमिनी असणाऱ्यांना मिळणार आणि त्याच्या जोडीला काय वाटेल त्याला कशीही कर्ज वाटली जात आहेत. या बसबस पुरीची जबाबदारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी घेणार की नाही? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी काही भ्रष्टाचाराच्या बाजूचा नाही. एक्झॅक्ट, बरोबर आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक सगळेच भ्रष्टाचार करतायत असं जरा काही लोक बोलतायत मोठ्या आवाजात, या मताशी पण मी सहमत नाही. प्रश्न असा आहे की बँका तिथे झालेले जे काही गैरव्यवहार आहे याची वेगळेपणाने वेगळी स्वतंत्रपणे चर्चा केली पाहिजे आणि त्याचे मार्ग शोधले पाहिजेत की हे भ्रष्टाचार का होत आहेत आणि मग त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे. आपल्याकडे फौजदारी संहिता आहे, आपल्याकडे इतर सर्व मार्ग आहेत आणि मग लोकांना सांगितलं पाहिजे या लोकांनी की बाबा या लोकांनी असा असा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याच्यामागे अशा अशा प्रकारचं त्यांचे स्वार्थ होते. आपण हे न बोलता अशा प्रकारे म्हणजे एकीकडे केवळ एकतर्फी घोषणा करायच्या किंवा प्रचार करायचा आणि मला तर याच्यामध्ये राजकारणच जास्त दिसतंय. कारण 95च्या दरम्यान देखील अशाच प्रकारची फार चर्चा होती की सहकार हे जे क्षेत्र आहे की हे यांची बलस्थान आहेत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसची, तेव्हा या बलस्थानं ही बंद केली पाहिजेत. आणि म्हणून यांचा हा जो निर्णय आजचा दिसतो तुम्हाला असं वाटतं की आता हे कितपत टिकेल बघा. आमच्या मित्रांनी बरोबर सांगितलं की हे लोक न्यायालयात जाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे जर तुमचा मूलभूत अधिकार आहे निवडणुकीचा तो जर बंद करणार असेल तर त्याच्यावर न्यायालय विचार करील ना. परंतु जर काही भ्रष्टाचाराचे काही प्रकार असतील तर त्याच्यावर उपाययोजना न करता निवडणुकीच्या मार्गाने पहिल्यांदा बंद करायचं आणि मग नंतर कोर्टाच्या ह्या लढाया करत बसायचं, त्याच्यामध्ये मग या लोकांना बंद करायचं, तर मला ते काही योग्य दिसत नाही. या सरकारने फार विचार केला असं मला वाटत नाही. अनेक सरकारचे निर्णय गेल्या 1-1.5 वर्षामध्ये पाहायला मिळतात की वेल थॉट आउट असायला पाहिजे. म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये विरोधी पक्षामधून काम करत असताना प्रत्येक क्षेत्राबद्दल त्यांनी जो काय अभ्यास केला असेल त्या अभ्यासाप्रमाणे त्याचे पर्याय देखील मार्ग त्यांनी शोधायला पाहिजे होते. परंतु आतापर्यंत मी गेले अनेक वर्ष हे पाहतो की या लोकांना बंदी केली की आपण मात्र आपली घुसखोरी करता येईल अशा प्रकारचे मार्ग मग पहिल्यांदा यांना निवडणुकीला बंद केलं की मग आपल्याला मार्ग मोकळा होईल आणि मग आपल्याला काही करता येईल अशा प्रकारे जे चाललंय मला वाटतं हे काही एवढ्या लोकशाहीच्या संकेताला धरून आहे असं मला स्वतःला वाटतं. मी पुन्हा एकदा विश्वंभर चौधरीकडे जाण्यापूर्वी राणेंची गायकवाडजी तुमचा मुद्दा पूर्ण करून घेऊयात आणि त्यानंतर मी पुन्हा तुमच्याकडे येतो. राणेजी, हा मुद्दा सारखा सारखा उपस्थित होतोय की तुम्ही व्यवस्था सगळी बंद रद्दबातल करतायत. एकदा आपल्या विरोधकांची नाकच बंद करण्यात आलं की मग आपला प्रवेश सोपा होईल त्याची सगळी तयारी आहे जसं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. निवडणुकाच बंद केल्यानंतर मग विरोधकांनी करायचं काय? मग याच्या पलीकडे जाता आलं असतं का? काही वेगळा मार्ग घेता आला असता का? नाही, म्हणून माझं म्हणणं असं आहे की निवडणुका बंदी जी काही भारतीय जनता पार्टीची सरकार म्हणून जी भूमिका आहे यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप अन्य पक्षाचे लोक जर सहकारी बँकांच्या माध्यमातून आरोपांना किंवा चौकशीला सामोरे जात असतील किंवा ते संचालक म्हणून त्या बँकेवर असताना त्या संचालकांवर आरोपांची चौकशी झाल्यानंतर ते संचालक मंडळ जर बरखास्त होत असेल किंवा ते संचालक मंडळामधला एखादा संचालक बरखास्त असेल तो कोणत्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा जास्त या महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला न्याय देण्यासाठी, ग्रामीण जनतेला आर्थिक मदत करण्यासाठी या बँकांची निर्मिती झाली. या महाराष्ट्राचा पाया हा खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्राने रचला आणि ग्रामीण महाराष्ट्राने जेव्हा पाया रचताना सर्वात महत्त्वाची भूमिका ह्या बँकांनी बजावली. जेव्हा ह्या बँकांच्या भूमिकेबद्दलच प्रश्न उभा राहिला की विनातारण विनाकारण कर्जाचं वाटप केलं गेलं, बँका दिवाळखोरीत गेल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा तीच संचालक मंडळ जेव्हा बरखास्त करून सुद्धा निवडून येऊ लागली, त्यामुळे या पद्धतीची पण राणे मग हे तर लोकप्रियता आहे, ही तर लोकप्रियता असणार. मग सभासद त्यांना निवडून देतात, प्रॉब्लेम काय? एक मिनिट, सभासद जर निवडून देतात
आणि सभासदांनी निवडून दिल्यानंतर जर बँक दिवाळखोरीत गेली तर ना राहिली बँक ना राहिला संचालक मंडळ. बरं. पण जो शेतकरी, शेतमजूर, श्रमिक जो पैसे भरतो त्या बँकेमध्ये, जो खातेधारक असतो, जो आयुष्याची आपली मेहनतीने कमवलेली कमाई त्या बँकेत भरतो, त्या बँकेमध्ये भरताना त्याला वाटत असतं की कधी ना कधी या बँकेच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या अर्थाने कर्ज मिळेल. पण ते कर्ज त्याला न देता त्या कर्जाच्या माध्यमातून दुसऱ्या कोणाला तरी कर्ज दिलं जातं, बँक दिवाळखोरीत जाते, बँक बुडली जाते. तर त्या संचालक मंडळावर जर बरखास्तीची टांगती तलवार आता डोक्यावर आहे. आपण चांगलं काम केलं तर आपली बँक मोठी होईल. या बँकेमध्ये शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्या शेतमजुराला आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका जर बरखास्तीची टांगती तलवार डोक्यावर असेल आणि जर चांगल्या भूमिकेतून तो संचालक जर काम करत असेल तर तो कोणत्या पक्षाचा आहे हे आपण का विचार करण्याची गरज आहे. जर या महाराष्ट्राला खरोखर समृद्धीच्या दिशेने न्यायचं असेल तर अशी चांगली पावलं उचलण्याचा निर्णय या सरकारने घेतल्याबद्दल आपण अभिनंदन केलं पाहिजे. हा मुद्दा बिनतोड आहे आणि हा गायकवाडांकडे घेऊन जावा लागणार आहे. पहिल्यांदा आपण विश्वंभर चौधरी स्टुडिओतले गेस्ट करून मग गायकवाडांकडे जाणार आहोत. तुमची मतं जी आहेत ती सुद्धा तुम्ही व्यक्त करू शकता. आपला हा पोल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ट्विटरवरती आमच्या अकाउंटवरती गेल्यानंतर तुम्ही त्या कौल जो आमचा प्रश्न आहे त्याला कौल देऊ शकता. भ्रष्टाचारांना 10 वर्ष निवडणूक बंदी हे फडणवीस सरकारचं सहकार स्वच्छता अभियान आहे का?